तर मित्रांनो, आजचा आपला 17वा दिवस आणि गुड मॉर्निंग झालेली आपली. आता आपण चाललोय गोकर्णाला. गोकर्णावरनं आपण जाऊ मुर्डेश्वरचं दर्शन करायला. आपले रूम्स आहेत आता सगळे गेलेत खालती, आपण पण जाऊ. तर मित्रांनो, आपली बस पण आलेली आहे. आता आपण चालू बसमध्ये बसायला. बसमध्ये बसू आणि जाऊया गोकर्णाला. तो व्ह्यू बघू शकता आमचा तुम्ही, समुद्राचा व्ह्यू आहे आम्हाला फुल. ही बस आहे आपली, AC बस आहे. आणि आपलं मंदिर इकडं आपण गोकर्ण करून येऊ. कसं वाटतंय? मस्त वाटतं एकदम. आता आम्ही चाललोय गोकर्णाला. गोकर्ण एक पॉईंट आहे आणि गणपतीचं मंदिर आहे. 2 पॉईंट करून परत मुर्डेश्वरला येणार. मुर्डेश्वरनं मस्त रात्रीचा निघणार पनवेलला. आपण पनवेलला आता लोक चहा वगैरे घेतात. मस्त चहा घेऊन लगेच आता गोकर्णाला निघणार. चहा पिता येतं सगळी. ही आपली बस आहे. आतून अख्खी AC बस आहे. डबल गेले पोरं येतात ना सगळे. पालखीला अग साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग, साजने माझ्या पाया भूकल्यान ग.
तिघे तिला गंगता तर मित्रांनो आता आपण पोहोचलो गोकर्णाला. 10:15 झालेत. आता जाऊया दर्शन घ्यायला. आपली पब्लिक पुढे गेले, आपल्यासोबत मॅनेजर आहे. पब्लिक गेले पुन्हा पुढं. जाऊ दर्शन घेऊ. काय असतं ते बाजार फिरून परत जाऊ मुर्डेश्वरला. मित्रांनो दर्शन झालेलं आपला हा मंदिर आहे. मंदिर गोकर्णाचं दर्शन झालेलं आहे. आता चालू आहे बीचजवळ. मित्रांनो इथं हा गणपतीचं असं मंदिर आहे आणि इथं आपण आलो तर जेवायला प्रसाद आहे, महाप्रसाद इथं. तर आता जेवू आणि दर्शन वगैरे घेऊ. पहिला दर्शन घेऊ नंतर काय ते खाऊ. आत गेले जातात सगळे पोरं वगैरे. आता जाऊ ना आता. मित्रांनो आपण आलो आहे रूमवर. आता झालेलं आहे सगळं दर्शन. मंदिर बंद होता. मापाचा फोन आलो पण बघू शकतो मी. साहेब कसं वाटतं? एकदम म्हणजे माझ्या समोर आहे आपण शंकरचं मंदिर आहे. हां एकदम असं वाटतं की काय तरी वेगळं वेगळं दिसत आलोय. बस आपली गाडी ती गाडी AC गाडी होती. एशी गाडी आणि आपले लॉज आहेत समोर. तिथं जरा एन्जॉय मारतो समुद्रकिनारी आम्ही. हे लाटा मारला जाते. मित्रांनो आता पण जरा मुर्डेश्वरच्या दर्शनाला आता आलो आपण. पोरंच सध्या आपण बाकी सगळं गेले पोरं. मित्रांनो आता वरती 18 माल्यावरती इथं व्ह्यू बघू शकतो. समुद्राचा व्ह्यू. तिथनं मेन ह्याचा व्ह्यू. तिथं गर्दी बघून तुम्ही गर्दी येईल तुम्ही. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं इथलं शिवलिंग.
मित्रांनो आता आपण रूमवरती आणि आता आपली जेवण वगैरे आपण जाऊ स्टेशनला. आपली ट्रेन आहे डायरेक्ट पनवेलची. आपली आता यात्रा वगैरे सगळी संपली. आता डायरेक्ट घरी. आपले रूम आहेत. बॅग वगैरे पॅक करून ठेवतो. खाऊन मग डायरेक्ट स्टेशनला जाऊ.